नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या लालूचा घोडा ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे 7 जुलैचा शुभ मुहूर्त. त्या दिवशी सकाळी 7च्या सुमाराला अरुंधतीबरोबर चहा घेता घेता मी तिला म्हणालो, 7 जुलै 2007 म्हणजे 777 हा दिवस लग्न करणाऱ्यांसाठी खूप चांगला आहे, म्हणून बरेच जण ह्या दिवशी आपलं लग्न उरकणार आहेत. चहाचा घोट घेऊन बशीत कप ठेवत अरुंधतीनं माझ्याकडे बघत विचारलं, बरं मग तुमचा विचार काय आहे? अरुंधतीची नजर चुकवत मी बोलून गेलो, या अत्यंत शुभ मुहूर्तावर मी करू का ग दुसरं लग्न? काय आहे, तुझ्या माझ्या लग्नाला 30 वर्ष उलटून गेली आहेत हे आठवत आहे मला, पण राहून राहून वाटतंय ग की काहीतरी उणीवा राहून गेले आहेत. नाही म्हणजे तसा आपला संसार सुखाचा झाला याबद्दल वाद नाही बरं का, पण अधिकस्य अधिकम फलम ह्या न्यायानं थोडं जास्त सुख पदरात पाडून घेतलं तर तुझी हरकत असायला काय कारण आहे, नाही का? मान डोलावत अरुंधतीसुद्धा म्हणाली, हरकत अशी ती काय असणार आहे, पण आता या ज्येष्ठ नागरिकाच्या वयात तुम्हाला दुसरी एखादी बायको मिळेल का ह्याची मला काळजी वाटते हो. नाकावरची माशी झटकल्याप्रमाणे अरुंधतीनं उपस्थित केलेला मुद्दा उडवून लावत मी तिला म्हणालो, नाही नाही त्याची नको तू काळजी करू, तू फक्त एवढंच सांग, उद्या म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर नववधूबरोबर मी घरात प्रवेश केल्यावर तू पोलिसात जाऊन तक्रार तर करणार नाही ना? नाहीतर नव्या लग्नाच्या बेडीबरोबर पोलिसांच्या बेड्या हातात पाडायच्या माझ्या. अरुंधतीसुद्धा उत्साहात म्हणाली, अहो खरं म्हणजे तुम्हा दोघांची पावलं घरात पडण्याआधी तुम्हा दोघांना ओवाळून आणि माईसाहेबांना उखाणा घ्यायला लावून घरात प्रवेश द्यायचा विचार आहे माझा. मी थोडासा गोंधळलो आणि विचारलं, आता ह्या माईसाहेब कोण? अरुंधती म्हणाली, अहो माईसाहेब म्हणजे माझी सवत, तुमची नवीन वधू. मी उत्साहात म्हणालो, कमाल आहे अरुंधती बरं का तुझी. अहो खरी कमाल तर तुमचीच आहे. माझी कमाल ती कशी काय बुवा? नाही बरं ते असू दे, एक महत्त्वाचं विचारायचं राहिलं की माझ्या या दुसऱ्या लग्नाला आपल्या मुलामुलींचा, सुना जावयांचा, नातवंडांचा व्यत्यय नाही ना येणार? काय आहे, खूप जणांची मनं दुखवायची म्हणजे माझ्या जीवावर येतं ग. मी मला सुचलेली ताजी अडचण अरुंधतीच्या कानावर घातली. नाही हो, त्याची नका काळजी करू. ती सगळी मंडळी आपापल्या कामात इतकी गर्क आहेत ना की आपल्या दोघांकडे बघायला त्यांच्याजवळ वेळ नाही आहे, हे तुम्हालाही ठाऊक आहे. आता उगाच वेळ दौडत बसू नका. हो. अरुंधतीने मला चीअरअप केलं आणि म्हणाली, तुमच्या दुसऱ्या बायकोची निवड करण्यात माझी काही मदत हवी असेल ना तर ती पण सांगा, म्हणजे अगदी विनासंकोच सांगा बरं का. अरुंधतीने जणू काही मला हिरवा बावटा दाखवायचं ठरवलेलंच असावं. मी किंचित हसत म्हणालो, म्हणजे काय, तुझी मदत लागणारच आहे ना. अगं तुझ्याशिवाय माझं काही चालत नाही हे तुलाही माहितीच आहे की. खरं म्हणजे ना तुझी मदत मी गृहीत धरली आहे बरं का. अरुंधती शांतपणे म्हणाली, करीन हो मी मदत, पण मी भुवया उंचावत म्हणालो, आता कसला पण? अरुंधती काळजीनं थपथपलेल्या आवाजात म्हणाली, बघा नाहीतर पश्चात्ताप करत बसाल तुम्ही. मागे 30 वर्षांपूर्वी आपलं लग्न झालं त्यावेळी तुम्ही सारखे सारखे निराश होत होतात. उगाच लग्न करून बसलो असं म्हणत होतात, आठवत आहे ना? म्हणून विचारतीये, आता हे दुसरं लग्न करण्याच्या आधी पूर्ण विचार केलाय ना हो? मी खुर्चीवरनं खाड दिशेने उठून उभा राहिलो आणि म्हणालो, केलाय विचार. खरं म्हणजे विचार आता खूप झाला, आता कृती करतो. 7 जुलैचा मुहूर्त गाठायचा म्हणजे आता वधू शोधायलाच पाहिजे. पुन्हा विचारतोय, तुझं नक्की ठरलंय ना? टिपॉयवरच्या कब्बशा उचलून स्वयंपाकघराच्या दिशेनं जात अरुंधती म्हणाली, ठरलं म्हणजे काय, ठरलंच की, किती वेळा सांगायचं? काहीतरी महत्त्वाचं आठवल्यासारखा मी म्हणालो, आणि एक सांगायचं म्हणजे तू सुद्धा इथे आमच्याबरोबर राहायचं बरं का. हां, नाही तर तुला वाटायचं की मी आणि ती आल्यानंतर मी तुला घराबाहेर काढीन. स्वयंपाकघरातनं किंचित डोकवत अरुंधती म्हणाली, छे उगाच मला तसं कसं वाटेन हो, मी राहणार नाही इथेच. डोळे भरून तुमचा नवीन संसार बघायला मला आवडेल की. दॅट्स लाईक अ गुड लेडी. मी तिला शाब्बासकी देऊन मोकळा झालो आणि लगेच पुढच्या तयारीला लागलो.
आमच्या पेन्शनर क्लबच्या मित्रांना कळवून टाकलं की 7 जुलैचा अत्यंत शुभमुहूर्त गाठण्याकरता मी दुसऱ्यांदा बोहल्यावर उभा राहायच्या तयारीत आहे. तुमच्या बघण्यात मला शोभेशी एखादी वधू दिसली तर तात्काळ मला कळवायला विसरू नका. माझा हा बेत ऐकून बहुतेकांनी माझं अभिनंदन केलं. माझ्या बायकोची म्हणजे अरुंधतीची मला मदत होणार आहे हे ऐकताच काही जण माझा हेवा करायला लागले, तर काहींना गैवरून आलं. त्यामुळे त्यांनी खिशातला रुमाल काढला, डोळ्यांना लावला. एक दोघे मात्र म्हणाले, बघा बुवा, जे काय करू बघतोयस ना ते काळजीपूर्वक कर म्हणजे झालं बरं का. 2-1 दिवसांच्या अवधीत मी ऐनवेळी मिळालाच नाही तर काय घ्या असं म्हणून हॉल बुक करायला गेलो. पण 7 जुलैचे सगळे म्हणजे गावातलेच नाहीत तर गावापासून 100 किलोमीटर व्यासातले एकूण एक हॉल आधीच बुक करण्यात आल्याचं मला समजलं. तेवढ्यात मला आठवलं की आपल्याला काय, आपण साधं रजिस्टर लग्न करणार आहोत, त्याच्यासाठी हॉलची गरजच नाही ना. अर्थात लग्नासाठी हॉल उपलब्ध नसल्याचं दुःख करायची मला गरज उरली नाही. लग्न जुळवणाऱ्या 1-2 संस्थांकडे जाऊन त्यांच्या रजिस्टरमध्ये मी माझं नाव, सविस्तर माहिती म्हणजे अरुंधती नावाची एक बायको घरी असल्याचंही लिहून मोकळा झालो. उगा मागून भलते चलते फसवणुकीचे आरोप व्हायला नकोत एवढीच प्रामाणिक भावना मनात ठेवून मी ते केलं बरं का. माझं लग्न जुळवण्याच्या बाबतीत विवाह जुळवणाऱ्या संस्थांना अपयश आलं तर हात चोळत बसायला नको म्हणून मी एक मध्यस्थसुद्धा गाठला. त्याला म्हणालो, माझ्यासाठी एक उत्तम स्थळ सुचवावं, मी दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या विचारात आहे. आणि उगाच मध्यस्थानं शंका उपस्थित करायला नको म्हणून लगेच म्हणालो, अरुंधती म्हणजे माझी पहिली बायको, तिचीसुद्धा माझ्या या लग्नाला आडकाठी नाही आहे बरं का. मध्यस्थानं ते सगळं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि म्हणाला, नाही ते सगळं आम्हाला लागत नाहीच हो. आता तुम्ही लग्नाला उभे आहात म्हटल्यावर सर्वतोपरी तुम्हाला मदत करणं एवढं आम्ही जाणतो बरं का. आणि खिशातनं एक चोपडी काढून पेन सरसावत तो म्हणाला, आता तुमच्या अपेक्षा काय आहेत पटापटा सांगा आणि अधूनमधून मी जे प्रश्न उपस्थित करीन त्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं द्या. आधी सांगा, वहिनी घरात नाही येत ना? मध्यस्थाच्या डोळ्याशी डोळा भिडवत मी म्हणालो, हे बघा, मघाशी सांगितल्याप्रमाणे तिच्या घरात असण्या नसण्यानं काहीही बिघडणार नाही आहे. तिने मला संपूर्ण सहकार्य द्यायचं आधीच कबूल केलं आहे. इनफॅक्ट मला साजेशी एखादी वधू तिच्या पाहण्यात आली तर तीच माझं स्थळ घेऊन त्यांच्या घरी जाणार आहे. मध्यस्थ टाळीसाठी हात पुढे करत म्हणाला, याला म्हणतात कोऑपरेशन म्हणजे सहकार्य बरं का. नाही तर माझी बायको रस्त्यानं चालताना एखाद्या सुंदरीच्या दिशेनं माझी मान वळली की माझा बुशर्ट ओढते ती. माझे कितीतरी बुशर्ट ओढून फाडून टाकले तो तिने. आता तो आपल्याला फाटलेल्या बुशर्टची कर्मकहाणी ऐकवणार या भीतीनं मी पडदिशीने म्हणालो, नाही ते असू देत, नाऊ टू द बिझनेस ना. मध्यस्थ उत्साहात म्हणाला, येस 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 मी सुद्धा तुम्हाला तेच सुचवणार होतो मी. मला सगळ्यात आधी सांगा की तुमची अपेक्षा काय आहे. मी चाचरत म्हणालो, अपेक्षा माझी म्हणजे बघा की ती एक स्त्री असावी. काय जोक मारताय काय? हां, तुम्हाला काय वाटलं तुमच्यासाठी मी पुरुषाचं स्थळ घेऊन येणार आहे? नाही तसं नाही हो. काय आजकाल पुरुषांची आणि स्त्रियांशी लग्न करायची प्रथा चालू झाली आहे ना. तुमचा गैरसमज व्हायला नको म्हणून आधीच मुद्दाम पुन्हा एकदा सांगतो की मी दुसरं लग्न करणार आहे ते एका स्त्रीच्या बरोबरच. म्हणजे अगदी दगडावरची रेघ समजायला हरकत नाही बरं काय. मध्यस्थानं आपल्या चोपडीत त्यानुसार नोंद केलेली असावी, कारण त्यांनी आपल्या पोतडीतनं दुसरा प्रश्न काढला. आणखीन काही अपेक्षा असतील तर निसंकोचपणे सांगून टाका तुम्ही. किंचित गडबडून जात मी म्हणालो, काय आहे, मी 30 वर्षांपूर्वी पहिलं लग्न केलं होतं. अर्थात त्यावेळी ते माझ्या पिताश्रींनी जमवलं होतं. त्यामुळे त्यावेळी माझ्या वतीने त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या होत्या ना. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं चढदिशी उत्तर देणं नाही जमणार हो मला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कुठल्याही परिस्थितीत 7 जुलैचा मुहूर्त गाठायचा आहे. त्यामुळे माझ्या अपेक्षा त्या काय असू शकतील त्यावर विचार करा आणि तुम्हीच सांगा. छाती पुढे काढत मध्यस्थ म्हणाला, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, नो प्रॉब्लेम. वधू देखणी तुमच्या उंचीला शोभेशी म्हणजे ठेंगणी, ठुसकी, उजळ वर्णाची असावी. नोकरीवाली हवी का बिन नोकरीवाली? मी निश्चयी सुरात म्हणालो, नोकरीवाली अजिबात नको. अरुंधती ही माझ्या पहिल्या लग्नाची बायको, नोकरी करायची. त्यामुळे माझ्या संसाराकडे आणि पर्यायानं माझ्याकडे नाही म्हटलं तरी तिचं दुर्लक्ष झालेलं होतं. अर्थात ती पगाराचं पाकिट घरी आणायची म्हणा, पण आता काय, आता पैशाची गरज उरलेली नाही. त्यामुळे मला ती उणीव भरून काढायची आहे.
कपाळाला आठ्या घालत मध्यस्थ म्हणाला, पाल्लाळ लावू नका हो, पाल्लाळ लावू नका. 7 जुलैचा मुहूर्त गाठायचा म्हणजे नेमका काय ते सांगायला पाहिजे. थोडक्यात काय, तर तुम्हाला सध्या नोकरीवाली नको आहे. हां, बरं चला, हुंडा बिंडा काय अपेक्षा? नाही अहो, हुंडा घेऊन मी लग्न केलं अशी कोणी तक्रार केली ना तर माझी रवानगी थेट तुरुंगात केली जाईल. मला तुरुंगात नाही जायचं, मला फक्त लग्न करायचं आहे. किती वेळा सांगू अहो तुम्हाला? बरं, लग्नाचा खर्च वधूकडच्यांकडून केला जावा अशी अपेक्षा निश्चित असणार तुमची, नाही का? नाही नाही, हे बघा कसं आहे, मुळात सगळ्यांना आमंत्रण वगैरे देऊन मी काही लग्न करणार नाहीच आहे. तसं केलं ना तर माझी मुलं, सुना, जावई, नातवंड निषेध मोर्चा घेऊन येतील आणि मला लग्नच करू देणार नाहीत. थोडक्यात लग्न रजिस्टर पद्धतीनं व्हावं अशी माझी इच्छा आहे. हां, आणि ते एकदा होऊन गेलं ना की काही मोजक्या हितचिंतकांना बोलवून मी रिसेप्शन देणार आहे. बेस्ट बेस्ट सुचलाय बघा तुम्हाला. हो, बेस्ट सुचलाय. काही जण ना उघड डामडौल आणि गाज्यावाज्या करून लग्न करतात, पैशाचा चोराडा करतात. पण मला सांगा, आता या रिसेप्शनचा जो काही थोडा बहुत खर्च येईल तो त्यांना करू देत का? कारण काही झालं तरी तुमचा वरपक्ष आहे. अर्धा अर्धा खर्च वाटून घेण्याची पद्धत मला आवडते अहो. पण त्यांच्या बाजूनं खूप आग्रह झाला तर मग मात्र सगळा खर्च त्यांना करू देणं आवडेल मला. मी आपली माझी तटस्थ भूमिका विशद करून टाकली. मध्यस्थानं लगेच पुढचं खुसपट काढलं. आणि सगळा खर्च तुम्हीच करावा असा प्रस्ताव जर त्यांनी मांडला तर? मी माझ्या परीने लगेच शंका विचारली की वधूकडची माणसं असं म्हणतात? सावधचित्त हसत तो मध्यस्थ म्हणाला, असं सहसा कोणी नाही म्हणत. पण कसं आहे, हे तुमचं दुसरं लग्न आहे, त्यात पहिली बायको हयात आहे, त्यामुळे सगळ्या बाजूनं येणाऱ्या प्रश्नांची तयारी असावी म्हणून मी आपलं विचारलं. पण एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तुम्ही मला सांगितलंच नाही आहे. आणि मी काय हे विचारायच्या आधी तोच सांगून मोकळा झाला. तुम्हाला वधू हवी कशी? म्हणजे तिचं लग्न झालेलं असेल तर चालेल का? तिचा नवरा हयात असेल तर चालेल का? हो, चालेल म्हणून काय विचारताय? धावेल. अहो, तिचा नवरा तयार नसेल ना तर मी आणि अरुंधती मिळून त्याची समजूत काढू. ऐकत नसेल तर अन्य पद्धतीनं दबाव आणू. अहो, त्यांनी लग्न होऊ देणार नाही अशी शपथ घेतली तर त्याच्या नकळत त्या वधूला म्हणजे त्याच्याच बायकोला पळवून न्यायची सुद्धा आमची तयारी असेल. मध्यस्थानं आपल्या चोपडीत काही नोंदी केल्या आणि चोपडी बंद करून ते खिशात ठेवत तो म्हणाला, आलाय, माझ्या आता सगळं लक्षात आलेलं आहे. पुढच्या काही दिवसात आवश्यक ती माहिती घेऊन मी आपली भेट घेईन. त्यावेळी आपल्याला आजच्यासारखं सविस्तर बोलता येईल काय? पण मी आवंडा गिळत म्हणालो, अहो सविस्तर बोलायला वेळ आहे कुठे? आपल्याला 7 जुलैचा मुहूर्त गाठायचा आहे. लग्न पार पडलं की सविस्तर काय, दीर्घ प्रदीर्घ चर्चा करायची सुद्धा माझी तयारी आहे. हो 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 हो, 7 जुलै शुभमुहूर्त. असं स्वतःची पुटपुट तो भराभरा पावलं टाकत निघून गेला. आठवड्याभरात हजर झाला. उत्साहानं थपथपलेल्या आवाजात म्हणाला, मी 1 ना 2 कितीतरी स्थळं आणली आहेत बरं का, तुम्ही बघाल तर. त्याला पुढे बोलू न देता मीच म्हणालो, हे बघा तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे का नाही ते मला आठवत नाही, पण मी कोणातरी एकीशीच लग्न करणार आहे. उगाच कितीतरी स्थळं आणून माझा आणि त्यांचा वेळ कशाला वाया घालवत आहे? आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे तो 7 जुलैचा शुभ मुहूर्त. केवळ तो अभूतपूर्व मुहूर्त असल्याचं कानावर आल्यामुळे मी दुसऱ्यांदा लग्न करायचा निर्णय घेतला आहे. मलाही पुढे बोलू न देता मध्यस्थ म्हणाला, तुम्ही बोलण्यात फार वेळ घालवता बाबा. हे बघा, मी आज एकूण 6 स्थळं घेऊन आलो आहे. हे बघा 6 स्थळं मला बघायची नाहीत, मला एकीशी लग्न करायचं आहे फक्त. अहो, पण एकेच्या ऐवजी 6 स्थळं बघितलीत तुम्ही तर बिघडतंय कुठे? निवड करणं सोपं व्हावं याकरता मी आणलेत ही 6 स्थळं. मी नकारार्थी मान हलवतच राहिलो. तेव्हा तो म्हणाला, मी वहिनींना दाखवू का त्यांचे फोटो आधी? मी ताडदिशी खुर्चीतनं उठून उभा राहत म्हणलो, हा तुमचा विचार उत्तम आहे, आधी तिलाच निवडू दे. मग मी अरुंधतीला हाक मारली. ती बाहेर येऊन आम्हा दोघांची तोंड बघू लागल्यावर मी म्हणालो, अगं इथे माझ्या दुसऱ्या लग्नाची गडबड चालू असताना बाहेर यायचं, आमच्या चर्चेत सामील व्हायचं, त्याच्याऐवजी तू आत काय करतेस बरं? शांतपणे अरुंधती म्हणाली, दुपारच्या जेवणाची तयारी चालली आहे. असू दे का ते जेवण अरुंधती, ते काय इतकं महत्त्वाचं आहे का? हे बघ, या आमच्या हितचिंतकांनी 6 स्थळांची संपूर्ण माहिती आणि मुख्य म्हणजे त्यांचे फोटो आणलेत. फोटो ते जरा नजरेखालनं घालशील का? द्या इथे. असं म्हणत मध्यस्थांच्या हातून तिने 6 सुद्धा फोटो घेतले आणि ती उभ्या उभ्या एक एक फोटो निरखून बघायला लागली. थोडा वेळ असाच फोटो बघण्यात गेला. मग 6ही फोटो मध्यस्थाकडे देत ती म्हणाली, अहो यात एकही फोटो यांना शोभेचा दिसत नाहीये.
तुम्ही पुढच्या वेळी याल ना, तेव्हा आधी यांना डोळ्यांसमोर ठेवा, फोटोंचा अभ्यास करा, मग फोटो घेऊन या. उगाच फेरी पडायला नको. मध्यस्थ आश्चर्य दर्शवत म्हणाला, अच्छा, म्हणजे यातली एकही पसंत नाही असं समजायचं का काय? अरुंधती ठाम सुरात म्हणाली, हो, एकही पसंत नाही. मी गयावया केल्यासारखा म्हणालो, अगं अरुंधती, पुन्हा एकदा बघ ना, एक तरी निश्चित आवडेल अशी असेल अगं. अरुंधती डोळे वटारून माझ्याकडे बघत म्हणाली, हे बघा, माझ्यापेक्षा या बाबतीत तुम्हाला जास्त कळतं का? तुमचं हित ते माझं हित नाही का? अरुंधतीनं एकदम मर्मावर आघात केल्यासारखा प्रश्न विचारला. तेव्हा नंदी बैलासारखी मान हलवणं मला भाग पडलं. तो मध्यस्थ बिचारा नाराज होऊन निघून गेला. त्यानंतर एक दोनदा तो 4-4 स्थळांची माहिती, फोटो वगैरे घेऊन आला. त्यापैकी एकही फोटो पसंत पडला नाही. 7 जुलैचा शुभमुहूर्त जवळजवळ येत चालला होता. माझ्या जीवाची व्हायला लागली घालमेल. एक दिवशी सकाळी मी अरुंधतीला म्हणालो, हे बघ अरुंधती, हे असंच चालू राहिलं ना तर माझं लग्न बाजूला राहिलं म्हणून समज. पण अरुंधती निर्विकार चेहरा करत म्हणाली, मग काय झालं? राहिलं तर राहिलं. असं बेपर्वा वागून कसं चालेल अरुंधती? 7 जुलैचा शुभमुहूर्त टळतोय त्याचं काय? असा मुहूर्त पुन्हा म्हणून कधी कधी येणारच नाही अगं. आणि आला तर 100-200 वर्षांनी येईल आणि आपल्याला त्याचा काडीचाही उपयोग नाही. हे तुझ्या लक्षात आलं आहे ना तुझ्या? अहो, मी अगदी गायकुतीला आलो होतो. मला धीर देत अरुंधती म्हणाली, काही टळणार नाही. अगं असं कसं? तू देत असलेल्या नकारामागून नकाराने मी बिनलग्नाचं राहीन का काय अशी भीती वाटायला लागली मला आता. माझ्या पाठीवरनं हात फिरवत अरुंधती म्हणाली, मी असताना बिनलग्नाचे कसे राहिला हो? मी पण निर्वाणीच्या सुरात म्हणालो, अरुंधती, तुझ्या मनात नेमकं काय आहे ते तरी मला कळू दे. मी लग्न करू नको का? नाही, नको असेल तर स्पष्ट शब्दात सांग ना तू तसं. अरुंधती पुन्हा पाठीवरनं हात फिरवत म्हणाली, करावं तुम्ही लग्न, नको कोण म्हणतंय? पण तुम्हाला शोभेच्या बाईशी लग्न कराल का नाही? हां, शेवटी सवत म्हणून ती मलाही शोभली पाहिजे का नको? वैतागून मी म्हणालो, अशी स्त्री ब्रह्मदेवानं तयार केली असेल असं मला काय वाटत नाही. माझा एवलासा झालेला चेहरा बघून अरुंधती म्हणाली, नकाव निराश हो. कुठे ना कुठे तुमची ती दुसरी बायको लपून बसली असणारच आहे. वेळ येईल ना तेव्हा आपण होऊन दत्त म्हणून उभी राहील तुमच्यासमोर. अगं पण ती वेळ येणार आहे कधी? आधीच्या वैतागात आणखीन थोड्या वैतागाची भर टाकत मी विचारलं, येईल हो, येईल, सगळं काही ठरल्याप्रमाणे होईल. तू माझी मस्करी करत नाही आहेस ना अरुंधती? कसल्या तरी दुष्ट संशयानं मी विचारलं. नाही हो, मी कशाला करते तुमची मस्करी? मी कोण आहे? आता लवकरच दुसरी येईल ना, ती मात्र करेल हो तुमची मस्करी. अगं बाई, दूध उतू गेलं वाटतं. असं म्हणत अरुंधती स्वयंपाकघराच्या दिशेनं पळत सुटली. दिवस पुढे पुढे धावत चालले होते. सकाळी उजाडल्यानंतर दुपार कधी झाली आणि संध्याकाळचा चहा झाल्यानंतर रात्र कधी झाली आणि अंथरुणाला पाठ टेकल्यावर रात्र कधी संपली काही कळत नव्हतं. आताशा पुन्हा पुन्हा नकार ऐकून तो बिचारा मध्यस्थसुद्धा तोंड दाखवेन असा झाला होता. मोठी कठीण परिस्थिती उभी राहू बघत होती आणि अचानक एक दिवशी अरुंधतीनं मला वर्तमानपत्रातली एक जाहिरात दाखवली. ती जाहिरात वाचली आणि माझ्या जीवात जीव आला. पुन्हा एकदा चैतन्याचं वारं माझ्या अंगात खेळायला लागलं. आमच्या घरापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर एक जंगी वधूवर मेळावा भरणार होता. ज्या कोणाला वधूची किंवा वराची निवड करायची आहे त्याने किंवा तिने आपल्या पालकांसोबत अवश्य यावं आणि संस्थेच्या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन करून आयोजकांनी हॉलचा पत्ता आणि वेळ दिलेली होती. जाहिरात 2दा वाचून झाल्यावर मी वर बघितलं. त्याबरोबर पट्टदिशी अरुंधती म्हणाली, सांगितलं होतं का नाही, एक ना एक दिवस तुम्हाला शोधत तुमची वधू तुमच्या समोर येऊन उभी राहील म्हणून. मला वाटतं ती शुभवेळ आज येऊन ठेपली बरं. खरंच तुला वाटतं अरुंधती? मनापासून वाटतंय तुला? म्हणजे मनाच्या खोल तळापासून वाटतंय तुला? उत्साहाच्या भरात मी एकामागून एक प्रश्न विचारत सुटलो. अरुंधती म्हणाली, आता मला प्रश्नांमागनं प्रश्न विचारत बसणार आहात का तिथे जायची तयारी करायला लागताय? का कोण जाणे, पण आज माझी इच्छा पूर्ण होणार असं मला मनोमनी वाटायला लागलं. खुंटी हलवून घट्ट करण्याच्या इराद्यानं मी अरुंधतीला विचारलं, आज माझं स्वप्न पूर्ण होणार असं मला वाटायला लागलं बरं का. तुला सुद्धा तसंच वाटतंय का गं? अरुंधतीला काय वाटलं देव जाणे. तिने माझे दोन्ही कान पकडले, कान हलवत म्हणाली, आज तुमचं स्वप्न पूर्ण होईल होईल होईल. पण तू येशील ना गं माझ्याबरोबर? येईन येईन येईन. प्रत्येक येईन बरोबर पाय आपटत अरुंधती म्हणाली, अगं असं 3-3दा का म्हणतीयस? अहो मला खूप आनंद झाला आहे.
तुमचं स्वप्न पूर्ण होणार म्हणजे माझंही स्वप्न पूर्ण होणार नाही का? मी संशयानं तिच्याकडे बघत म्हणालो, तुझं कसलं स्वप्न? आदर्श भारतीय नारीप्रमाणे ती म्हणाली, अहो तुमचं स्वप्न तेच माझं स्वप्न नाही का? आणि जाहिरातीत दिलेल्या वेळेनुसार मी अरुंधती सकट हजर झालो. ही गर्दी जमली होती. जमलेल्या पुरुष वर्गाला सोयीस्कररित्या वगळून स्त्री वर्गाकडे माझी नजर भिरभिरत होती. मध्येच अरुंधती माझ्या कानाशी लागत म्हणली, मी जरा तुमच्यापासून दूर जाते. माझ्यामुळे वधू पाहण्याच्या बाबतीत तुमची अडचण नको व्हायला. अर्थात फायनल निवड माझी असणार हे विसरू नका. तिच्या या निर्णयानं मी सुखावलो. नाही म्हटलं तरी ती शेजारी उभी असताना उपस्थित स्त्री वर्गाकडे बघताना मला थोडं अवघडल्यासारखंच होत होतं. आता अत्यंत मोकळेपणानं माझी दुसरी बायको होण्याचं भाग्य लाभलेल्या स्त्रीची मी निवड करायला लागलो. त्या गर्दीत 20-22 वर्षाच्या तरुणींची जास्त संख्या होती. अर्थात त्यांना वगळून वय वर्ष 55च्या पुढच्या स्त्रियांकडे माझी नजर भिरभिरायला लागली. तेवढ्यात एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मी इथला स्वयंसेवक आहे. तुमच्याबरोबर कोण आलंय, मुलगा का मुलगी? मी चढदिशी सांगून मोकळा झालो. माझ्याबरोबर माझी बायको आली आहे. 2 मिनिटापूर्वी इथेच होती ना ती. बरोबर, मग तुम्हाला जावई पाहिजे का सून पाहिजे, म्हणजे त्यानुसार मी तुम्हाला गाईड करतो. नाही, गरज नाही त्याची काय, कारण मला 2 सुना आहेत, एक जावई आहे, नातवंडसुद्धा आहेत मला. त्याच्या गायडन्सची मला गरज नसल्याचं मी त्याला सुचवायला लागलो. पण आश्चर्य दर्शवत त्याने विचारलं, अरे मग तुम्ही इथे आलाय कशासाठी? आता सोक्ष मोक्ष लावायचाच या उद्देशानं मी म्हणालो, हे बघा, मी माझ्यासाठी दुसरी बायको मिळतीये का ते बघायला आलोय. माझ्याबरोबर माझी पहिली बायकोसुद्धा तिला शोधतीये. जास्तच आश्चर्य दर्शवत तो म्हणाला, पहिली बायको असताना दुसरी बायको, ती कशासाठी? मी त्याच्या डोळ्यात बघत म्हणालो, हे बघा, या तुमच्या प्रश्नाचं अगदी सविस्तर उत्तर आहे माझ्याजवळ, पण तुमचा प्रश्न निरर्थक आहे. कृपा करा, माझा वेळ खाऊ नका. मला थोडी घाई आहे. 7 जुलैचा शुभमुहूर्त मला गाठायचा आहे आणि माझ्या पहिल्या बायकोची, त्यासाठी मला परवानगी आहे. तुम्ही दुसरीकडे जा. ह्यावर तो काही सांगू बघणार तेवढ्यात दुरून गर्दीतनं वाट काढत घाईघाईनं माझ्या दिशेनं येणारी अरुंधती मला दिसली. तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या छटा बघून माझ्या होऊ घातलेल्या दुसऱ्या बायकोचा शोध तिला नक्कीच लागलेला असावा असं मला वाटलं. मला नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडणाऱ्या त्या उपद्व्यापी स्वयंसेवकाला तिथेच सोडून मी अरुंधतीच्या दिशेनं घाईघाईत चालायला लागलो. काही क्षणात आम्ही दोघं एकमेकांच्या इतकं म्हणून जवळ आलो की आणखीन जवळ आलो असतो तर एकमेकांचा धक्का लागून खाली कोसळलो असतो. उत्साहानं शिगोशिग भरलेल्या आवाजात अरुंधती म्हणाली, अहो मी तुम्हाला शोधतीये. अहो ऐका ना, त्या तिथे उभे असलेले ते गृहस्थ आहेत ना, ते बघा ना, ते निळा सूट घातलाय ते. हां, ते कनी माझ्याशी 7 जुलैला लग्न करायला तयार आहेत. ते तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटू इच्छितात. तो काय 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 पुन्हा सांग. अहो मी इतक्या मोठ्यांदी ओरडलो की आजूबाजूचे सगळे आमच्याकडे बघायला लागले. अहो ओरडताय काय असे? तुमच्याकरता बायको शोधणार आहे मी, पण त्या ग्रहस्थांना का नाही मी पसंत पडली आहे. मला सुद्धा ते भावलेत हो. त्यांच्याबरोबर लग्न करून 7 जुलैच्या शुभमुहूर्ताचा लाभ घेईन तर मी जास्तीत जास्त सुखी होईन. पण माझ्याबरोबर ते आणि तुम्ही सुद्धा जास्त सुखी होणार. शिवाय माझ्या मनात हा विचार आला ना, त्याच वेळी माझ्याशी लग्न करण्याचा विचार त्यांच्याही मनात आला म्हणे. आमचं का नाही जवळजवळ जमलंय. चला तुमची आणि त्यांची ओळख करून देते. हो काय हँडसम दिसत आहेत म्हणून सांगू ते. अरुंधतीचा उत्साह असा काही फसफसत होता की त्यात गळ्यापर्यंत बुडून गटांगळ्या खायची वेळ माझ्यावर आली होती. परिस्थितीने गांभीर्याच्या सगळ्या सीमारेषा ओलांडून ती एका धोक्याच्या वळणावर येऊन उभी असल्याचं लक्षात यायला मला वेळ नाही लागला. त्या क्षणी निर्णय घेतला नसता तर मी अरुंधतीला गमावून बसलो असतो. अरुंधतीच्या हाताला धरून मी तिला ओढत हॉलच्या बाहेर पडलो आणि विचारलं, काय चालवलंय अरु तू? आपण इथे कशासाठी आलोत? अरुंधती आपला हात सोडवून घेत म्हणाली, मला सगळं ठाऊक आहे की, पण त्यांना बघितल्यावर मला सुद्धा तो अभूतपूर्व मुहूर्त गाठावा आणि आपलं जीवन अधिक सुखी करावं असं वाटायला लागलं. आमचं फायनल झालं की तुमचाही विचार माझ्या मनात आहे की तुम्हालाही दुसरी बायको मी मिळवून देणारच आहे. आपण चौघे अगदी सुखात एका घरात राहू. नाही जमणार नाही. एका घरात 4 जणांनी राहणं, खर्च वाढेल. काळजी करू नका हो तुम्ही. त्यांना सुद्धा बऱ्यापैकी पेन्शन आहे. मी केली आहे चौकशी. आणि त्यांच्या पहिल्या बायकोचं म्हणाल का नाही तर ती त्यांना कधीच सोडून गेली आहे. त्यामुळे त्यांच्या पहिल्या बायकोचा खर्च करायलाच लागणार नाही. अगं त्याची बायको त्याला सोडून गेली आहे म्हणजे तो कशा प्रकारचा नवरा असेल याची मला पूर्ण कल्पना आली आहे.
हे बघ, मी तुला स्वतःहून दुःखाच्या खाईत लोटू इच्छित नाही ग. अहो तसलं काही नाही हो दुःखाची खाई बी. ते खूप चांगले आहेत. माझी खात्री पटली आहे ना. मला सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला दुसरी बायको मिळवून देण्यात ते सुद्धा मदत करायला तयार आहेत. मला नकोय दुसरी बायको. नको तर राहिलं. हां, म्हणजे आता माझ्या लग्नाचं सगळं बघायला तुम्ही मोकळे झालात. चला 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 आज जाऊ, त्यांच्याशी सविस्तर बोलू. अरुंधतीचा उतावळेपणा अगदी पराकोटीला जात असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी हात जोडून तिला म्हणालो, हे बघ, दुसऱ्या बायकोचा विचार मी मनातनं साप काढून टाकलाय अरुंधती. मला नकोय दुसरी बायको. आता दुसऱ्या नवऱ्याचा विचार मनातून काढायला तू काय घेशील? खरंच ग बाई, तुम्ही किती पुरुष स्वार्थी हो. फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करता. मला किती छान दुसरा नवरा मिळतोय आणि तुम्हाला तो नको वाटतोय का? अरुंधती, अगं आपल्या मुलांचा, सुना जावयांचा विचार कर. त्यांना काय वाटेल? मी तुम्हाला आधीच सांगितलं का नाही की ती मंडळी आपापल्या कामात गर्क आहेत. आणि मग समाज समाज काय म्हणेल अरुंधती? समाज गेला तेल लावतो. अरुंधतीच्या डोक्यावर त्या दुसऱ्या नवऱ्याचं भूत अगदी ठाण मांडून बसल्याचं माझ्या ध्यानात आलं आणि मला चक्क रडू यायला लागलं. पुरुषासारखा पुरुष असून सुद्धा मी बायकांसारखा स्पुंदून स्पुंदून रडायला लागलो आणि माझ्याकडे बघून अरुंधती हसायला लागली. खो खो हसायला लागली. पोट धरून हसायला लागली. हॉलच्या व्हरांड्यात आम्ही उभं होतो म्हणून, नाहीतर ती खाली जमिनीवर गडाबडा लोळत हसत सुटली असती. सगळं माहिती होतं तरी सुद्धा मी विचारलं, आता एवढं हसायला काय झालं? आता ते सुद्धा मीच सांगू का? तूर्त दुसऱ्या नवऱ्याचा विषय काढून टाकलाय मनातनं मी, केवळ तुमच्यासाठी. तुमचा रडवेला चेहरा बघवेन असा झाला ना म्हणून. पण बाई किती छान स्थळ होतं हो ते. असू दे, मी सुद्धा दुसऱ्या बायकोचा विचार काढून टाकलाय. चल, या महाभयानक जागेपासून दूर जाऊ, आपल्या घरी. मी जवळजवळ तुला गमावून बसलो होतो की ग. अगं बाई, आणि त्या 7 जुलैच्या शुभमुहूर्ताचं काय? नाही, मी तो मनातनं काढून टाकलाय विचार. टॅक्सी करून आम्ही घरी आलो. एकमेकांकडे बघत थोडा वेळ बसून राहिलो. अरुंधती म्हणाली, आपण असं करूया, 7 जुलैच्या मुहूर्तावर आपणच पुन्हा लग्न करू. म्हणजे मी तुमच्याशी आणि तुम्ही माझ्याशी. तामिळनाडूत पद्धत आहे म्हणे. वयाची 60 ओलांडल्यानंतर नवरा बायको पुन्हा एकमेकांशी लग्न करतात आणि त्या लग्नाला त्यांचे सगळे नातेवाईक, मुलं, सुना, जावई, नातवंड सगळे सहभागी होतात. 7 जुलैला करू आपण त्यांच्यासारखं पुन्हा लग्न. अरुंधती आणखीनही काही सांगू बघत होती. तेवढ्यात काहीतरी महत्त्वाचं आठवल्यासारखं मी विचारलं, मग हनीमूनचं काय? तो करायचा, पण त्याच्या आधी लग्न करायचं. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो मंडळी की भटा ब्राह्मणांच्या आप्तेष्ट नातेवाईकांच्या साक्षीनं 7 जुलैच्या त्या अत्यंत मंगल, शुभ इत्यादी वर्णन असलेल्या मुहूर्तावर विवाहबद्ध होऊन आम्ही पुन्हा एकमेकांचे झालो. आता यापुढचा आमचा संसार अधिकाधिक आनंदाचा, सौख्याचा होणार याबद्दल आम्हा दोघांच्याही मनात संशय उरलेला नाही. या आमच्या आगळ्या वेगळ्या लग्नानंतरच्या हनीमूनच्या एके रात्री अरुंधती मला म्हणाली, तुम्हाला फसवलं बरं का मी. म्हणजे काय, तुम्ही नेहमीसारखे फसलात. हां, तो कसा काय? अहो, त्या वधूवर मेळाव्यात माझ्याशी लग्न करायला तयार असलेला कोणी सद्ग्रस्त नव्हताच तिथे. तुमच्या लग्नाचं तुमच्या डोक्यावर स्वार झालेलं भूत उतरवायचा तोच एक मार्ग व्हावा. यावेळेला दुसरं काहीही करणं शक्य नसल्यामुळे मी फक्त लटक्या रागानं अरुंधतीकडे, म्हणजेच माझ्या पहिल्या आणि शेवटच्या बायकोकडे बघत राहिलो मंडळी.